हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी हेल्दी स्नॅक्स जे असतात त्याच्यावरती व्हिडिओ करायचा विचार केला. म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया. आणि हल्ली खूप माझे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग तुम्ही बघितले, गावचे व्लॉग बघितले, सो म्हटलं आज काहीतरी डिफरंट करूया. आणि खूप दिवसानंतर मी असं काहीतरी फूड रिव्ह्यू करते. आणि येस, म्हटलं हेल्दी स्नॅक्स जे होते मी असं जे आपले चिप्स अँड ऑल असतात तसं मी मागवलं आहे. तर ते झेप्टोवरून मागवलं आहे. पण याच्यात मी हे किनोवाचं आहे, जवार आहे, रागी आहे, त्याचे चिप्स आहेत. आणि हे तळलेले नाही आहेत, ते बेक्ड आहेत. तर म्हटलं ते ट्राय करूया आणि टेस्ट कशी ते पण तुम्हाला सांगेन मी. आणि सेकंड थिंग ही की तुम्ही ही बॅकग्राऊंड बघतच असाल, तो हल्ली हा बॅकग्राऊंड माझा फेवरेट झाला आहे, कारण तुम्ही लाईट पण चांगली येते आणि चांगली क्लॅरिटी पण भेटते. सो आतापासून माझे व्हिडिओ तुम्हाला या जागेवर जास्त भेटतील. सो प्लीज बेअर. ओके, सो आता आपण व्हिडिओला ॲक्च्युअली स्टार्ट करूया. सो आपण आता फर्स्ट चिप्स बघूया. तो आहे द हेल्दी बिंच ये नावाची आहे कंपनी. आणि हे आहे किनोवा क्रिस्पीज. हे सगळे बेक फूड येतं. ओके, हे बेक हेल्दी स्नॅक यांनी लिहिलेलं आहे. आणि हे किनोवा क्रिस्पीज आहे. आणि याचा फ्लेवर जो आहे तो स्मोकी बार्बेक्यू फ्लेवर दिला आहे यांनी. सो आता आपण हे फर्स्ट ट्राय करूया. सुगंध तर छान येतोय, स्मोकी फ्लेवर येतोय याच्यातून. आणि हे जे चिप्स आहेत ना ते असे नॉर्मल चिप्स नाही आहेत. हे बघा, असे पफ्ड आहेत. आणि हे किनोवाचे क्रिस्पीज आहे. ओके, ओव्हरऑल इट्स नाईस. तुम्ही ट्राय करू शकता. छान असं स्मोकी फ्लेवर येतो आणि टेस्ट पण चांगली आहे याची. सो येस, आय विल रिकमेंड दिस टू यू. रेटिंगच्या ह्याच्यामध्ये मी सांगू नाही शकत, कारण मी किनोवा कधी ट्राय नाही केला. आणि नाईस टेस्ट. मला द्यायचं असेल तर मी याला 9 देईन आउट ऑफ 10. बाकी मी एक मार्क कशाची कापते तर मलासुद्धा माहिती नाही, बट हेल्दी ऑप्शन आहे. कधीही इच्छा झाली तर तुम्ही हे खाऊ शकता. आता आपण वळूया नेक्स्ट. सेम ब्रँडचं आहे द हेल्दी विंच. आणि हे आहे मोरिंगा जवार क्रिस्पीज. आणि याचा फ्लेवर जो आहे तो इंडियन मसाला आहे. आणि गुड सोर्स ऑफ आयर्न अँड कॅल्शियम. सो आता हे ट्राय करूया. ओके, हे सुद्धा पफच आहेत, जे आधीसारखे तर तसेच, पण टेस्ट इंडियन मसाला असेल. मोरिंगा म्हणजे आय थिंक ते मोरिंगा पावडर यूज केली आहे त्यांनी, म्हणजे शेवग्याच्या शेंगाची पानांची. छान आहे, नाईस. दोघे पण असं छान टेस्ट आहे. म्हणजे ते आपण तळलेले खातो ना तसं खाण्यापेक्षा असं खाल्लेलं जास्त बरं, मला असं वाटतं. आणि नाईस टेस्ट दोघांची पण छान आहे. ती आधीवाली पण छान होती आणि ही पण छान आहे. आधीवाली किनोवा होती आणि ही मोरिंगा जवार आहे. आणि बेक्ड आहेत, तळलेले नाही आहेत हे. आणि जरी यूज झाला तरी याच्यात सनफ्लॉवर ऑइल यूज झाला आहे, पाम तेल यूज नाही केलं आहे. नेक्स्ट आहे हे, याचं नाव आहे मॅक्स प्रोटीन 7 ग्रेन प्रोटीन स्नॅक आहे. आणि याचा फ्लेवर जो आहे तो आहे चीज अँड जॅलपानोचा आहे. हे ट्राय करूया. सुगंध डायरेक्ट नाकात गेला जॅलपानो आणि चीजचा. हे तेडेमेडे अँगल सारखंच झालं ते. ज्यांना हा फ्लेवर आवडतो ना ते आरामात खाऊ शकतात. खूप छान आहे, नाईस. चीज आणि जॅलपानोचा फ्लेवर खूप छान येतोय त्याला. नाईस एक्सपेरिमेंट. आता लास्ट, मी 4च मागवले. आता लास्ट ट्राय करणार आहोत, तो आहे हां, हे आहे क्रॅक्सचं रागी चिप्स. आणि हे गुड सोर्स ऑफ प्रोटीन अँड रिच इन फायबर, गुडनेस ऑफ मिलेट्स. पेरी पेरी फ्लेवर आहे याला. आणि ह्या भुईमुगाच्या तेलापासून बनवलेला आहे, ग्राउंडनट. ट्राय करूया. ओके, असे छोटे छोटे पापड आहे याच्यात. नाईस, छान आहेत हे, मस्तच आहेत. म्हणजे पेरी पेरी फ्लेवर येतो आणि असं नाचणीच्या याच्यापासून बनवलं तर अजून ते छान लागतंय. म्हणजे
मी इमॅजिन नाही करू शकत की आपल्याला ते बटाट्याचे आपण खातो ना ते चिप्स खाण्यापेक्षा आपण याच्यावरती स्विच होऊ शकतो आणि सेम कॉस्टमध्ये तुम्ही खाऊ शकता. हे असं नाही की महाग आहे, नाही. 30-40 रुपीजला आरामात भेटतात आणि तुम्ही हे एका टायमाला काही सगळं खाणार नाही आहे, ते थोडं थोडंच खाणार. पण हे रिअली नाईस आणि हे खरंच छान ऑप्शन आहे. आपण जे तळलेले वेफर्स असतात त्याला हे करू शकतो, ऑप्शनल करू शकतो. त्याच्यापेक्षा आपण खातो त्याला हे स्विच करून हे खाऊ शकतो. सो ओव्हरऑल जे 4 मी तुम्हाला दाखवते, चारीच्या चारी छान टेस्ट आहे आणि जे मसाला त्यांनी फ्लेवर लिहिला आहे तो ते फ्लेवर त्याला येतो आहे. तर तुम्ही जाऊ शकता आणि हे झेप्टोवरती अवेलेबल आहे. माझ्याकडे लिंक असेल तर मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही जाऊन चेक करा आणि नक्की ट्राय करा. आणि असंच मूड झाला म्हटलं काहीतरी हेल्दी ऑप्शन शोधूया म्हणून मी बघायला गेले, तर हे ऑप्शन्स मला दिसले आणि ट्रस्ट मी म्हणजे ते तळलेले खाण्यापेक्षा मला असं वाटतं हे खाल्लेलं जास्त चांगलं. म्हणजे ओके, सो हेच होतं आजच्या व्हिडिओसाठी. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.